माजलगाव मध्ये सध्या सुरू असलेल्या नगरपालिका निवडणूक प्रचार सभेला आज उत्तुंग प्रतिसाद मिळाला आणि या सभेतून भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांनी नगर परिषद प्रशासनातील भ्रष्टाचाराबद्दल जोरदार घणाघात केला। नमस्कार, मी अमृता आणि तुम्ही पाहत आहात महासंगर न्यूज। माजलगाव नगर परिषदेतील भ्रष्टाचाराचा आहार थांबवून जर विकासाचा आहार सुरू करायचा असेल तर डॉक्टर संध्या मेंढके यांना नगराध्यक्ष करा, असे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी माजलगावच्या जाहीर सभेमध्ये केले। वैष्णवी मंगल कार्यालयामध्ये आयोजित भाजपच्या जाहीर सभेमध्ये पंकजाताई बोलत होत्या आणि या सभेला महिलांची आणि नागरिकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली। सभेत बोलताना पंकजाताई म्हणाल्या की माजलगाव नगर परिषद ही भ्रष्टाचाराने पोखरलेली आहे आणि हा भ्रष्टाचार बंद करून विकासाला गती देण्याची जबाबदारी आता माजलगावकरांची आहे। त्यांनी जोर दिला की हे शक्ती युग आहे आणि समाजातील सर्व घाण ही नारी शक्ती साफ करणार आणि ही नारी शक्ती म्हणजे डॉक्टर संध्या मेंढके असल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। यावेळी त्यांनी भाजपच्या विविध उपक्रम आणि योजनांचा उल्लेख देखील केला। दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांसाठी राबवलेल्या विविध उपक्रमांबद्दल देखील त्यांनी मोठ्या अभिमानाने भाष्य केले। व्यासपीठावर माजी आमदार राधाकृष्ण के पाटील, माधव निर्मळ, प्रकाश आनंद गावकर, शिवाजी रांजवन, ज्ञानेश्वर मेंढके, अमरनाथ खुरपे, अरुण राऊत, हनुमान कदम, रुपाली नाईक नवरेसह भाजपचे सर्व उमेदवार उपस्थित होते। तसेच सभेत महिलांसह नागरिकांची मोठी गर्दी असल्याचे चित्र देखील पाहायला मिळाले। जर सत्ता दिली तर दर 3 महिन्याला नगर परिषदेची बैठक घेणार आणि विकासाच्या कामांना तीव्र गती देणार असल्याचे आश्वासन देखील पंकजाताई मुंडे यांनी सभेमध्ये दिले। मी वेळ कमी देत असले तरी मी वेळ कामाचा देत असते, तर माझ्या या उमेदवारांना निवडून द्या। दर 3 महिन्याला नगरपालिकेच्या ऑफिस मध्ये पंकजा मुंडे बसली नाही दिसली तर मात्र निवडणुकीत काय घडणार यावर सगळ्यांची नजर खिळली आहे। या सभेत स्वतः पंकजाताई मुंडे यांनी शिंदेच्या शिवसेनेसोबत युती केली असल्याचे जाहीर केले। आमच्या शिंदे साहेबांचे मी जाहीर आभार मानेन की त्यांनी आम्हाला आमच्या नगराध्यक्ष पदासाठी मदत केली। त्यांनी त्यांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार काढला ते अक्षरशः 30 सेकंदामध्ये। परंतु सभेला कुठलाच शिवसेनेचा पदाधिकारी किंवा कुठला शिवसैनिक फिरकला नसल्याने भाजप सेनेची एकतर्फी झालेली युती संपुष्टात आल्याचे चित्र दिसून आले। बाकी अशाच वेगवान आणि अचूक अपडेट्ससाठी पाहत रहा महासंगर न्यूज। धन्यवाद।